नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला आठवतं का लहानपणी आपण भातुकली खेळायचो? म्हणजे तशी भातुकली आपण बरेच वेळ खेळत असतो लहानपणी. आणि म्हणजे कसं असतं की त्यावेळीपासून मला आठवतंय की त्यावेळी आपण खोटे खोटे पदार्थ असतात ना, म्हणजे छोटंसं पोळपाट, छोटंसं वाट्या, छोटंसं सगळं छोटं आणि त्यात सुद्धा पदार्थ सुद्धा खोटे खोटे असायचे. पण मला चालायचं नाही, मला खोटं खोटं काही नाही, मला खरं खरंच लागायचं. म्हणजे बिस्किटाचा तुकडा असला ना तरी तो एवढासा का असेल ना, पण तो खरा पाहिजे तिथे. हां, म्हणजे तेव्हापासून म्हणजे खवय्ये पण माझं तेव्हापासून होतं. ते एक दिवस झालं काय, आमच्याकडे लग्न होतं. लग्न म्हणजे कोणाचं, भावला भावलीचं लग्न होतं. आणि मुलाकडचे आम्हीच, मुलीकडचे सुद्धा आम्हीच. हां, आणि मग शेवटी ठरलं काय की आता लग्न म्हटल्यावर ते दणक्यात व्हायला पाहिजे ना, मग काहीतरी असा स्पेशल पदार्थ पाहिजे लग्नासाठी. मग मी आईच्या मागे लागलो की आपण आईस्क्रीम करूया. आईस्क्रीम. आणि पूर्वी असायचं बघा, पॉट यायचा, घरच्या घरी आईस्क्रीम असायचं, म्हणजे लाकडाचा असा पॉट यायचा, आतमध्ये तो तुमचं सगळं आईस्क्रीमचं तो भांडं असायचं आणि बाजूने सगळा बर्फ टाकायचा आणि मग बाहेरून असं फिरवायचं. असं 2-2.5 तास फिरवल्यानंतर मस्तपैकी आईस्क्रीम तयार व्हायचं. हां, तर ते आईस्क्रीम मी तयार केलं. आणि मग आईस्क्रीमवरून आमची जी काय भांडणं झाली सगळ्या लहान मुलांची, भावला भावलीचं लग्न केलं बोंबलं, आम्हीच आईस्क्रीमवरून मारामारी करत होतो. असो, मुद्दा काय आहे की तेव्हापासून, म्हणजे इतका लहान असल्यापासून मी पार्टी म्हटलं की अतिशय तल्लख बुद्धीने विचार करायला लागतो. आणि आता पार्टी काय कधी येऊ शकते ना, माझी पार्टी कधी येऊ शकते, त्यामुळे मला सतत असं अलर्ट राहावं लागतं. आणि म्हणूनच माझ्या मित्रांना इथे बोलवत असतो आणि पार्टीमध्ये काय वेगवेगळे पदार्थ ठेवता येतील किंवा काय वेगवेगळे पदार्थ करता येतील याचा मी विचार करत असतो. असाच एक मित्र मी इथे बोलवलेला आहे, त्याचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार सर. अविनाश. येस सर. पूर्ण नाव काय तुझं? अविनाश आनंद भोगा. अविनाश आनंद भोगा. अविनाश भोगा. भोगा. ओके ओके. राहायला कुठे तू? मी दादरला, ईस्टला. दादर ईस्ट. हिंदमाता. अरे वा. आता तू नायगावला राहतोस. शाळा कुठली तुझी? BS हायस्कूल, बंगाली एज्युकेशन सोसायटी हायस्कूल. अच्छा, मला वाटलं शिरोडकर. नाही सर, कारण त्या भागातली बरीचशी मंडळी शिरोडकर मध्ये राहतात. आणि कॉलेज? माझा कोहिनूर कॉलेज. कोहिनूर. अच्छा, तू हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलास बरं का? काय त्यासाठीच त्याला बोलवलंय काय? पार्टी असली की पटकन त्याला असं फोन करून विचारता येईल. बरं, आता तू काय करतो सध्या, कुठे काम करतोस तू? आता मी सध्या प्रीतम मिडटाउन हॉटेलमध्ये किचन मध्ये काम करतो ॲज अ शेफ. क्या बात आहे. व्हेरी गुड. थँक्यू सर. चला, म्हणजे आज मी करेक्ट माणसाला बोलवलेलं आहे. चला, पार्टीचे दिवस आहेत. 31 डिसेंबर जवळ येत चाललेलं आहे. अविनाश, आपण किचनकडे जाऊया का? हो सर. चल. आमच्या खवय्यांना तू आज काय काय दाखवणार आहेस? आज माझे 3 रेसिपी आहेत. बरं. पहिला आहे इटालियन मिनीस्टोन सूप, दुसरा आहे इटालियन कॅप्रेस सलाड आणि तिसरा आहे मॅक्सिकन कसाडिया. क्या बात आहे. पहिली काय आपली रेसिपी? पहिला आहे इटालियन मिनीस्टोन सूप. त्यासाठी जाणार आहे. साहित्य सांगतोस मला काय काय? हो सर. चिकन स्टॉक, मकरोनी, चॉप कॅप्सिकम, कॅरेट्स, ऑनियन्स, ग्रेटेड चीज, कॅबेज, सेलेरी, गार्लिक, पार्सले, सॉल्ट. आणि हे मिरीसाठी ना? मिरी. ओके. साहित्य बघितलेलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा मला सांग. गॅसवर काय करायचं? आधी तेल तापत ठेवलेलं आहे, अगदी थोडं 2 चमचे तेल आहे. हो सर. हे ऑलिव्ह ऑइल आहे सर. हा, ऑलिव्ह ऑइल. आणि आधी स्टार्टिंग सेलेरी टाकायला लागेल. काय करायचं? सेलेरी किती घालू? थोडंसं. गॅस फुल. हे मोठा करू का? स्लो करू गॅस. हां. नंतर मग चॉप ऑनियन. किती घालू? थोडं टाक बस. चांगलं स्वते करून घ्यायचं. साधारण तुझी ड्युटी किती ते किती असते? माझी सेकंड शिफ्ट आहे, 3 to 12. म्हणजे धंद्याच्या टायमाला तू तिथे असतो? हो सर. धंद्याच्या टायमाला तिथे? चॉप गार्लिक. चॉप गार्लिक किती? 1 चमचा? 1 चमचा. हे जर लाईटली सॉते करून घ्यायचं. नंतर मग हळूहळू सगळे व्हेजिटेबल्स टाकायचे, कॅरेट्स वगैरे. गॅस असं घालू? हां सर, टाक. किती घालू? थोडं बस. ओके. हल्ली लोकांचं हॉटेलमध्ये खाण्याचं प्रमाण वाढलंय की नाही? हो सर, खूप वाढलंय. अति वाढलंय ना? हो, अति. खूप वाढलंय का अति वाढलंय? जास्त वाढलंय. जास्तच वाढलंय. जास्त वाढलंय. ओके. किती घालू बघा? टाकलं. बस बस.
म्हणजे तुला तर तिथे आत श्वास घ्यायला वेळ मिळत नसेल. नाही सर, फुल घसा आवरला असेल. फुल बॉडी पूर्ण गरम होतं आमचं. ओके, आता काय करायचं? आता ह्याच्यात स्टॉक टाकायचा आपलं. तो स्टॉक चिकन स्टॉक बनवलं मी. किती घालू? टाका. बस बस बस. आणि चिकन स्टॉक मध्ये पूर्ण व्हेजिटेबल पूर्ण फ्लेवर बाइंड व्हायला पाहिजे. बर. ओके, हे साधारण तापायला किती वेळ लागेल आपल्याला? तापायला 10 मिनिटं लागेल. म्हणजे 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं लागेल. बाइंडिंगला बाइंडला 5-10 मिनिटं आमचं सगळं एकजीव झालेलं आहे ना. हो, आता? सर. आता काय करायचं मला सांग. आता याला सिझनिंग करायचं आहे. म्हणजे त्यासाठी लागणार सॉल्ट अँड पेपर. सॉल्ट अँड पेपर घालू त्यातच? हो सर. ऍक्च्युली सूप मध्ये कधी मग लास्टला सिझनिंग जातो. कुठल्या पण डिश मध्ये सिझनिंग तुम्ही लास्टलाच करावं. बरोबर. बस बस बस. ओके, आता ह्याच्यात काय करायचं? ह्याच्या शेवटला तर मॅक्रोनी टाकायचं आपल्याला. हे काय करून घेतलंस तू? मॅक्रोनी ऍक्च्युली मी बॉईल केलाय त्यात पाण्यामध्ये. त्यासाठी ऑइल टाकलंय आणि सॉल्ट टाकून त्याचं बॉईल केलं मी. ओके, घालू? हो, टाका सर. बस सर. क्या बात है. हे झालंय ना हो जवळजवळ? सर, झालंय. चांगला फ्लेवर येतो आता. फ्लेवर येतोय. तर बाउल मध्ये काढूया. आणि चीजचं काय करायचं मला कळलं? चीजला लास्टला आपल्याला अच्छा, वरून फक्त गार्निश भुरभुर करायचं व्हायचं. सर. ओके, फक्त भुरभुर व्हायचंय. बाकी हे झालंय आमचं सगळं. हे झालंय आता. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. मिनेस्ट्रोन सूप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन स्टॉक, वाफवलेली मॅकरोनी, भोपळी मिरचीचे तुकडे, गाजराचे तुकडे, कांदा, चीज, कोबी, सेलरी, लसूण, पार्सली, ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूड. कृती: एका पॅन मध्ये कांदा, अख्खी काळी मिरी, चिकन बोन्स आणि पाणी घालून उकळवून चिकन स्टॉक गाळून घ्यावा. पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये सेलरी, कांदा, लसूण, गाजराचे तुकडे, भोपळी मिरची आणि कोबी घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये चिकन स्टॉक घालून एक उकळी काढावी. या मिश्रणामध्ये मीठ, मिरपूड आणि वाफवलेली मॅक्रोनी घालावी. वरून किसलेलं चीज घालून सूप सर्व्ह करावं.